मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचे आपल्या देश दर्शन डायरीज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नुकताच झालेला भारत व युरोपियन युनियन यांच्यामधील मुक्त व्यापार करार हा भारतासाठी क्रेडिट पॉझिटिव्ह ठरणार आहे. आता सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की क्रेडिट पॉझिटिव्ह याचा अर्थ काय असतो. याचा अर्थ असा आहे की भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परकीय गुंतवणूकदारांना भारतावरील विश्वास वाढतो आहे. तसेच रेटिंग एजन्सीज या भारताची जी रेटिंग्स आहे ती वाढवू शकतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून जी कर्ज उपलब्ध होते ते भारताला स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध होऊ शकते. तर क्रेडिट पॉझिटिव्ह याचा अर्थ हा झाला. आता कमी आयात शुल्क आणि बाजारपेठेतील सुलभ प्रवेशामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच वस्तुनिर्मिती क्षेत्राला गती देण्यासाठी आणि श्रमकेंद्रित उद्योगांमधील निर्यातीची क्षमता वाढवण्यासाठी याची खूप मोठी मदत होणार आहे असे मूडीज रेटिंग्सचे म्हणणे आहे. या करारानुसार भारतातील जवळजवळ 93% उत्पादनांना 27 देशांच्या युरोपीय महासंघामध्ये सुलभ प्रवेश मिळणार आहे. तसेच दुसरीकडे युरोपीय महासंघातून ज्या आपण महागड्या गाड्या आयात करतो तसेच तिकडच्या ज्या वाईन्स आहेत या इकडे स्वस्त होणार आहेत. जवळजवळ 1.5 दशकांच्या अथक प्रयत्नांनंतर जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत आणि दुसरी मोठी आर्थिक शक्ती युरोपियन युनियन यांनी एकत्र येऊन जवळजवळ 2 अब्ज लोकांची एक प्रचंड अशी मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. मुक्त व्यापार करारामुळे देशांतर्गत दुचाकी उत्पादकांना युरोपीय बाजारपेठेमध्ये ठसा उमटवण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिरो मोटोकॉर्पचे CEO हर्षवर्धन चितळे यांच्या मते हा करार केवळ एक व्यावसायिक टप्पा नसून ही एक लवचिक अर्थव्यवस्था निर्माण करणारी एक धोरणात्मक भागीदारी आहे. मित्रांनो, आता आपण मूडीज या रेटिंग्स कंपनीचे याच्यावरती काय निरीक्षण आहे हे जाणून घेऊया. हा करार प्रत्यक्ष आल्यावरती भारताचे वस्तू निर्मिती क्षेत्र विकसित करण्याच्या तसेच निर्यातीला बळकट करण्याच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. भारताच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत व विकसित भारत यासारख्या मोठ्या स्वप्नांना पूर्ण होण्यासाठी हा करार खूप फायद्याचा ठरणार आहे. EUमधून होणाऱ्या आयातीवरील शुल्क कमी झाल्यामुळे खर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बचत होणार आहे. या कराराचे पूर्ण फायदे उचलण्यासाठी व्यावसायिक सुलभता व नियमांचे एकत्रीकरण करणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त या कराराच्या माध्यमातून भारताला काय फायदे होणार आहेत त्यावरील तुमचे काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.